तर गुड मॉर्निंग भावांनो. उजडले सकाळ सकाळ. काय नाही, कोणी तिच्या आईला लिंबू फिरवला का काय, कोणी काय केलं काय माहिती नाही राव. गाडी काय काम काढायचं काय नाव घ्यायना राव. नुसती गाडी काम काढते, नुसती गाडी काम काढते. काल रात्री पण एवढे हालत टाईट केले गाडीने. किती करणार, वैतागून वैतागून अक्षरशः वैताग. रडकुंडी झालो, विचार करा. मी स्वतः रडकुंडी झालो गाडीला. आता काय बोलणार. घडी घडी थांबत म्हणजे आता मी किती वाजता 2 वाजता निघालो होतो पंढरपूरमधून. मला 11 वाजले काल घरी यायला. एवढा टाइम लागतो कुठं 5-6-5 तासात मी गाडी घेऊन जायचो आरामशीर. काय कोणी तिच्या आईला लिंबू फिरवला का काय केलं का काय माहिती नाही राव. खरंच राव, ज्याने फिरवला ना बाबा त्याने तोंडाव फिरव बाबा. असं गाडी घोड्यावरती फिरवून काय करणार तू, काय वाकडा होणार तुझं. शपथ वैतागलो यार. काहीच नाही करू शकत. सकाळी सकाळी उठलो नाही, उठलो पण झोपेतच होतं तर सकाळी सकाळी मोकर पप्पा ओरडत असलं काय काम. आता काय करणार मग, शेवटी इलाच नाही. बरोबर ओरडणार, त्यांचं पण कामच आहे म्हणा. आम्ही लक्षच दिलं नाही तर तसंच होणार ना शेवटी एवढं काम करून पण काय उपयोग नसेल तर मग काय उपयोग नाही ना राहू त्या गाडीचा. मेन म्हणजे त्या फिटरला जाऊन विचारणार पहिले, तो काय काम आहे ना ते एकदाच कर म्हणून. 10 वेळा रस्त्यात गाडी थांबवायला मी काही येणार नाही तेव्हा. मला जायला लागतं लांब लांब कुठं पण. ती जायला आला फोन गेला इकडं गेला तिकडं. आता सगळेजण आवरून बसतात तिथं, मी इकडं मोकार आलोय काम शेटला निघून. यांना घेऊन जायचं रत्नागिरीला फिरायला. काय बोलायचं, मी त्या कारणाने कालच्याला घरी लवकर आलो. आणि आता सकाळ सकाळ आलो नाही तर ही पनवती अशी पाठी मागायला लागली. आता काय करणार, चालायचं त्याला. गाडी म्हटल्यावरती मी एवढं कोणी घडी घडी गाडी काम काढते म्हटल्यावरती काय बोलणार आता. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलू शकत. शपथ मी तर हारलो म्हणून जाईन या गाडीच्या क्षेत्रातून. आई शपथ. मस्त माझ्यापेक्षा भले भले अनुभवी ड्रायव्हर गेले, पण मी हारच मानणार जवळजवळ. माझ्याच्याने संपलं. मी काहीच नाही त्यांच्या पुढे. जे लोक एवढं सामना बिमना करतात ना, काहीच नाही तरी त्यांचं एवढं. त्यांच्या जबानीलाच काही विषय येत नाही. आणि माझ्या पुढं माझी ड्रायव्हरी तरी फिक्कीच आहे त्यांच्या पुढे. जे लोक एवढे मोठे मोठे ड्रायव्हर बिवर झाले ना, काहीच नाही. शपथ वैतागलो रे. काय होईन ते एकदाच राहू. काय बोलला आता, काहीच नाही करू शकत. शेवटी ईश्वर सत्ता आहे, त्याच्या हातात आहे. त्याने ठरवलं तर असं होणार आहे, नाही ठरवलं तर नाही होणार आहे, असा विषय. बाकी काय नाही. एवढंच होतं सांगायचं तात्पर्य. शपथ राव, रडकोंडे चालू राव. काहीच नाही करू शकत. किती काम काढलं गाडीने येड्या बाहेर. काय काम म्हणून काढतोय का. मध्येच कुलंटच काय होईल, काय होईल. चेकच लाईट लागेल, परत गाडी पिकअपच सोडन, काय होईल. शपथ राव, लय वैतागलं. काय नाही, एवढाच आता या ब्लॉग मध्ये. शॉर्ट ब्लॉग बनवणार आहे. शपथ राव, एवढा वैतागलो ना मी. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जाणार आहे फिरायला, जातो का नाही ते पण फिक्स नाही अजून. आता हे लोक काय करतात आणि काय नाही त्यांचं त्यांनाच माहिती. आता हे लोक थांबलेत माझ्यासाठी तिथं आवरून बिवरून. मी आलो इकडे काम शेटला निघून. मी काय करणार, माझ्याकडे इलाजच नाही शेवटी. आहे का नाही, बरोबर.